थांब की माणसं धरलं आता आधार तुम्ही डाव धरलं पाहू शकता इकडं आलं इकडं आलं नाही नाही थोडं खाली तू त्यामुळे तिथे तू त्यामुळे तिकडे हातात तिथे भरून द्या ना करूच ना अरे रशी खाल सोडा तुम्ही करत करत थांब ना हे जे बाकी ते घालून आता अगोदर धरलं नाही हॅलो यार थांब रशी म्हणलं थोडी खाली सोडा हो रशी खाली सोडा थोडी नाही सोडा खाली सोडा हे गुणा ते रशी बरी आहे का एवढी एवढी दाखवून काढून बरीच येऊ द्या हातावरती तुम्ही बघ ना त्यांना सफारामध्ये जंगलात मिरी काही पाणी नंतर पाहिजे पाणी रशी खाली बोलतो पाय खाली अरे रशी रशी म्हणताय रशी बस रशी वर रशी तुमचा ध्यान धरा हो जा ना
काय पाण्यात तुम्ही पोरं घेऊन आले तर मी तसं ठेवू. हा माहिती आहे की तुम्हाला मला वाटली बर हा ना मित्रांनो सापाला बाहेर काढण्यासाठी आलेला आहे. तर आमचे मित्र नाना भाऊ जाधव तसेच बाबाजी शेट्ट ठोंबरे तसेच मामा त्यांचं नाव काय मग तो मामा ठोंबरे यांचं खूप खूप अभिनंदन, कारण त्यांच्यामुळं खूप अशा सुंदर सापाला जीवनदान भेटलेलं आहे. तुम्ही पण असे साप दिसले तर जवळच्या प्राणी मित्राला कॉल करा, जवळ जाण्याचा प्रयत्न करू नका, कारण असे साप खूप धोकादायक असतात आणि साप जरी धोकादायक असले तरी पण वाचवणं खूप गरजेचं आहे, कारण त्यांच्यामुळं पर्यावरण संतुलित राहतं आणि निसर्ग पण वाचतो. म्हणून असे साप वाचवा. याच्या भीतीमुळं लोक झाडं तोड करणार नाही आणि झाडं वाचले तरच माणूस जगू शकतो, कारण झाडांपासून ऑक्सिजन भेटतो आणि पाऊस पाणी भरपूर होतो. म्हणून वन्यजीव वाचवा, निसर्ग वाचवा. आणि आमचा युट्यूब चॅनल आहे साकूरची गावरान शेतकरी जोडी. या चॅनलवरती सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून तुमच्यामुळे एखाद्याचा जीव वाचू शकतो, धोका टळू शकतो. तर सर्वांना जय आदिवासी, जय शिवराज, जय भीम, जय मल्हार. तर त्याला करत आहोत आम्ही. असा पकडण्याचा कोणीही प्रयत्न करू नका, कारण तुम्हाला त्याची माहिती नसल्यामुळे तुमच्या बरोबर धोका होऊ शकतो. नाहीतर तुम्ही म्हणता ते बाबा पकडीत होते, आपण पण ट्राय करू, कारण ट्रेनिंग महत्वाची आहे आणि महत्वाचं म्हणजे माहिती महत्वाची आहे. तर कुणीही आता पकडण्याचा प्रयत्न करू नये ही विनंती. असे साप पाऊस झाल्यामुळं गरम म्हणजे पावसाळा लागल्यामुळे गरम होत आहे, म्हणून ते त्यांच्या अन्नासाठी शोधात घराच्या आजूबाजूला येतात, कारण जंगलात पाणी राहिलेलं नाही. म्हणून आपल्या घरा शेजारी वल असते, पाणी असतं, त्याच्यामुळे ते घराच्या आजूबाजूला येऊन राहतात. म्हणून घराच्या आजूबाजूला जे जुनं सामान असतं किंवा थोडी अडचण असेल तर ती बाजूला कारण स्वच्छता ठेवा, कारण ते त्या ठिकाणी येऊन बसतात. उंदीर, बिटकी किंवा दुसरं त्यांचं खाणं हे पकडण्यासाठी ज्यावेळेस आपण घाईगडबडीत हात घालतो त्यावेळेस ते त्यांची शिकार म्हणून हाताला चावा घेतात, हात पकडण्याचा प्रयत्न करतात. चुकून जर दौन झाला तर लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये जा. असं बघत झाडपाला किंवा तंत्रमंत्र याच्या भानगडीत पडू नका, वेळ वाया घालू नका आणि जितकं लवकर होईल तितकं दवाखान्यात जाण्याचा प्रयत्न करा. सरकारी हॉस्पिटलमध्ये त्याचा सेवा करण्यासाठी उपलब्ध राहू. तर आम्हाला छोटीशी संधी सेवा करण्याची संधी भेटली ठोंबरे पाटलांमुळं, तर त्यांचं खूप खूप अभिनंदन. पण लहान लेकराला कसं खाण्याची अंदाज नाही राहत, तसं याला पाणी वाचत तुम्हाला नसेल ओळखा. झाकण काहीतरी ती नाही ती झाकण कसं बरं ठीक आहे. तिकडे घे हे सापडे मी थोडं हा हा